तर हे बघा अनारस बनवलेत. असे अनारस बनवतात बघा इथं आमच्या इथं अधिक महिन्यात पीठ. नमस्कार मंडळींचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये, आपल्या रोशनी वाट्या ब्लॉगमध्ये. चला मंडळी, अधिक महिना चालू आहे, तर आज आईने आम्हाला जेवायला बोलवलेलं आहे. तर आज आम्ही आईची ओटी पण भरणार आहोत. अधिक महिना हा दर 3 वर्षातून येतो आणि याला धोंड्याचा महिना बोलतात. या महिन्यात आंघोळीला वगैरे जातात. तर मी गेलेली पहिल्या का दुसऱ्या सोमवारी आंघोळीला चल्यावर. तर चला आजचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू राहा आणि बघा. अधिक महिन्यातील आईने बनवले आम्हाला जेवायला आणि आम्ही आईची ओटी पण भरणार आहोत. आणि आता काय काय बनवलं तुम्हाला हे पण ब्लॉगमध्ये दिवसभरच्या तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर त्याच्यासाठी आम्ही काय बनवतो बघा. दोघी बहीण आलेली अजून ती येणार आहे. तर मी सर्वप्रथम काय दाखवते बघा तुम्हाला. इथं पुरणपोळ्या घेतलेल्या आहेत बनवायला मी, आणि पुरणपोळ्या बनवणार आहे. आणि मेन आमच्या इथे आहे ना अनारसाचं पीठ केला जातो घरी. हा बघा अनारसाचा हा आईने पीठ बनवलेला आहे बघा अनारसाचा. तर ह्याचे खूप महत्त्व आहे आमच्या इथं. तर हे अनारसे आज बनवणार आहेत आणि आईची ओटी भरायची आहे. तर चला ब्लॉग कंटिन्यू राहा आजचा बघा. आज दिवसभर काय काय बनवणार आहे आणि आईची ओटी. तर चला अनारस सर्वप्रथम करून घेऊया आपण, नंतर पुरणपोळ्या करून घेऊया. चला तर आम्ही आता पुऱ्या करायला घेतल्या बघा. एवढ्या अशा पुऱ्या झाल्या, एवढ्या पुऱ्या झाल्या. या आता पुऱ्या झाल्यानंतर अनारस बनवणार आम्ही. वहिनी आलेली आहे इथं मदत करायला. चला पुऱ्या झाल्यावर आपण अनारस बनवू. आमच्याकडे अशी परंपरा आहे बघा, अधिक मासमध्ये अनारसे करायची बघा, तांदळाचे बघा. पहिला एवढे करून झालेले आहेत. चला अनारसे झालेले आहेत बघा आमचे, मस्त छान. हे बघा. तर चला आपले अनारस झालेले आहेत बघा, मस्त असे टिसूल. तर चला मंडळी बघा, अशा अनारस आमच्या इथं अधिक मास महिन्यामध्ये करतात. आणि आपले आता झालेले आहेत बघा, मस्त टम्म फुगलेले, मस्त छान. तर चला आता बघा घावा पण झाला, आता पुऱ्या पण झालेल्या आहेत, अनारस झाले, तर पुरणपोळी राहिलेली आहेत. तर चला नंतर तुम्हाला दाखवते पुरणपोळी करताना. चला तर चला अनारस झाले, आता पुरणपोळ्या बनवतो आम्ही. माशी आली बा. चला अनारस झाले, आता पुरणपोळ्या बनवतो गरमागरम. चला आता पुरणपोळ्या बघा मी लाटायला घेतलेले ते हे बघा. आणि अजून अनारसे चालू आहेत. हे बघा पुरणपोळी मस्त झाले बघा पुरणपोळी. हे बघा बघा मस्त पुरणपोळी फुगलेली आहे. हे बघा सगळं झाला. या फायनली सगळ्या पुरणपोळ्या पण झालेल्या आहेत आपल्या. हे बघा फुटली. मस्त पुरणपोळ्या झाल्या, फुटली नाही. चला आपल्या पुरणपोळ्या झालेल्या आहेत बघा मंडळी, मस्तपैकी. थोड्याशा 2 राहिलेल्या आहेत आता. तर चला मंडळी, आता दुपारपासून तुम्हाला माहिती दिवसभर काम होतं, तर फायनली आपलं सगळं झालेलं आहे. दाखवते तुम्हाला पुन्हा एकदा. आणि त्याच्यानंतर मी तयारी होणार आहे आईची ओटी भरायला. चला तर चला हे बघा, एकीकडे अनारस झाले, पुरणपोळ्या झाल्या, पुऱ्या झाल्या, आता जेवण बनवतो. चला आता नंतर तयार झाल्या भेटते तुम्हाला. तर चला मंडळी वाजले आता 7. आम्ही तयार झालो. इथं बघा बहीण तयार झालेली आहे आणि मी पण तयार झालेली आहे. आता आम्ही सुरुवात करू बर्थडे केक कापायची पहिलं बाबाच्या, नंतर आपण ओटी भरूया. चला सकाळच्या चला म्हटलं बघा, अधिक मास महिन्यात आईची आम्ही ओटी भरणार आहोत. आणि आम्ही तयारी केलेली आहे बघा. बघा चांदीचे दोन आहेत बघा, बांगडे आहेत, काय काय बनवले बघा आज.
चला मंडळी जस्ट आलेली आहे घरी आणि आमच्या अधिक मास महिन्याचा कार्यक्रम होता, तुम्ही बघितलं असाल. ओटीमधली आईची, बहिणीची, माझी, वहिनीची असा आमचा कार्यक्रम असतो अधिक मास महिन्यामध्ये. तर चला ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया अशा नवीन नवीन ब्लॉगला. चला बाय. तर रात्रीचे वाजले 10. गुड नाईट.